मंडळी, माझ्याबरोबर जी घटना घडल्या म्हणजे आत्ताच हे सगळ्यांबरोबर घडत असेल माझ्यामध्ये ही घटना, पण माझ्याबरोबर जी घटना घडल्या मी तुमच्याबरोबर खरंच शेअर करणार आहे. कारण की माहिती आहे का, हे असं सतत घडत असतं प्रत्येकाच्या बाबतीत आणि आपण तर मिडियम क्लास वर्ग असल्यामुळं ना आपल्याबरोबर ही घटना घडतच असत्या. मी काय केलं माहिती आहे का, 2 महिन्यापूर्वी आहे की नाही 2 गाऊन घेतलेले 1600 रुपयाचे आणि ते गाऊन म्हणजे आपण कसं करतो बाबा आपल्याला टिगल किंवा टिगायला पाहिजे म्हणून आपण गाऊन घेत असतो. मग मी काय केलं 200-300 म्हणजे 300-400चा गाऊन घेण्यापेक्षा बाबा मी 800 रुपयेचं 800 किंवा 900च्या आसपास असे गाऊन घेते. मी ब्रँडेड कंपनीचे बघून गाऊन घेते. कारण का 2 वर्ष टिकतो तो. 1 वर्ष आपण बघायला लागत नाही. आपण बघायला लागत नाही त्यामुळे मग मी काय करते गाऊन चांगल्या कॉटन आणि ह्याच्यामध्ये बघूनच घेते चांगलं. व जेणेकरून आपल्याला म्हणजे काय प्रॉब्लेम होणार नाही किंवा सारखं कोण घ्यायचं आणि आपल्याला असं आपलं बाबा बजेट पण नसतं बाबा आपण की उठायचं सुटायचं आणि सारखं गाऊन हे फाटलं की गाऊन घ्यायचं ते फाटलं. म्हणून मी काय करते बाबा घेतलं तर जाऊ दे 4 पैसे माझे एक्स्ट्रा काय वाटत नाही मला. पण ती वस्तू आपण कुठल्या उद्देशाने घेतो कुठल्या पण वस्तू की बाबा आपल्याला थोडं जास्त दिवस टिकावं आणि चांगलं म्हणजे चांगलं कापड लागावं किंवा कोणत्या पण वस्तू असू दे म्हणजे इलेक्ट्रिकल वस्तू असू देत किंवा काय पण असू दे वस्तू सामान कुठल्या पण वस्तू कपडे असू दे काही पण आपण त्या हिशोबानं आपण घेत असतो व हलकं घेण्यापेक्षा आपण त्याच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचं आपण घेऊ. म्हणून मी त्या हिशोबाने मी 1600-1700 रुपयाचे 2 गाऊन घेतले. 2 गाऊनलाच माझे 1600-1700 रुपये गेले. मग दोन पान एक गाऊन चांगला लागला मला आणि दुसरा गाऊन एक नाही 2 पाण्यातच बाबा रिमझिम एकदम असं हे गेलं म्हणजे असं आतून बाहेरून असं दिसण्यासारखं होऊन आता आपण गाऊन लावलं ना तर आतून बाहेरून दिसण्यासारखी अशी गाऊन त्या एका गाऊनची अवस्था अशी झाली. मग मी काय केलं मी त्या दुकानात रिटर्न केलं कारण मी थोड्या दिवस गावाला गेल्यामुळं ना सासरी गेल्यामुळं मी ते गाऊन रिटर्न करू शकले नाही किंवा मला त्या दुकानाला दाखवू शकले नाही म्हणून मी 1-2 महिने कारण आपण ब्रँडेड कंपनीचे घेतल्यामुळे आपण ते कधी पण नेऊन दाखवू शकतो. असं काही नाही बाबा तुम्ही आत्ताच आला किंवा नंतरच आला असं काहीच नसतं. ब्रँड नावाचे तर बाबा हा वस्तू चांगल्या असतात म्हणून त्यांनी ब्रँड म्हणून नाव दिलेलं असतं किंवा काय पण असतं हे तुम्हाला माहितीच असतं. पण कसं आहे माहिती आहे का मी गेले तिथं आणि त्यांनी म्हणले आम्ही हे गाऊन घेऊ शकत नाही तुम्ही रिटर्न म्हणजे मला नंतर पाठवलं त्यांनी. मग पाठवल्यानंतर मी काय केलं दुसरं पण गाऊन घेऊन या म्हणले मला. मग मी काय केले दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी आणि ते जो चांगला लागला आहे गाऊन त्यावर दुसरा गाऊन घेतलेला ना ते दोन्ही पण एकाच कंपनीचे होते. म्हणून मी सेमच होते गाऊन वन पीस टाईपमध्ये होता म्हणून मी ते गाऊन गेले तिसऱ्या दिवशी गाऊन घेऊन गेले. मग त्यांनी अजिबात घेत नव्हते नाही हे रिजेक्टच होणार मग मुंबईला पाठवायला लागते मग ह्यात काही मला डॅमेज वाटे ना हे काही नाही. आता आपण लेडीज असल्यामुळे आपल्याला बाबा कळतं बाबा हा गाऊन असं लागला आणि असं हे टिकेल की नाही हे आपल्या लेडीज लोकांना रोजचं कळतं बाबा हे कापड चांगलं लागलं आम्हाला कापड बाबा हा 200-300 रुपयाचं गाऊन असतं ना तर मी गाऊन म्हणजे त्यांना घेऊन पण गेले नसते. आता मी ब्रँडेड घेतले म्हणलं मी त्यांना तक्रार देणार करणार मग त्यांनी घेतले माझं मी बोलून करून सगळं त्यांना चौकशी सांगितले सगळं बाबा की असं लागलं आहे तुम्ही तरी पण रिटर्न करा म्हणलं कारण हे गाऊन 6 महिन्याच्या वर जाणारच नाही म्हणलं असं गाऊन आणि मी 800 रुपये मग मी 200-300 रुपयाचं गाऊन घेतलेलं काय वाईट आहे म्हणलं मी 800 रुपये घालवण्यापेक्षा. मग तो दुकानदार मला म्हणला आपण शॉपवाला की राहू दे सोडा आम्ही नेक्स्ट टाईम तुम्हाला आलं ना तर दुसरा गाऊन कमी किमतीत लावून देतो. मी म्हणलं तसं नाही म्हणलं हे पैसे माझं गेल्यात म्हणलं आणि तुम्ही द्याल दुसऱ्यांदा पण माझं दुसऱ्यांदा जरी गेलं तर माझे पैसे तुम्ही घेणारच की नाही का कमी घेणार आहे तुम्ही नाही घेणार केलं तर तुम्ही किती करणार आहे 50 रुपये किंवा 100 रुपये कमी करणार आहे आणि नंतर तुम्ही काय म्हणता हा नाही ब्रँडेडच्या कंपन्या ब्रँडेड वस्तू असतात किंवा ब्रँडेड कपडे असतात आम्ही ह्यातलं 1 रुपये पण आम्हाला मार्जिनिंग भेटत नाही आणि तुम्ही 1 रुपये पण त्यातलं कमी करू नका असं सांगतात आणि आपण घेतो पण त्या वस्तू किंवा असं आपण घेतो पण जाऊ दे ते ब्रँडेड आहे आपण कुठं का कारण आपल्याला वाटतं बा हे टिकतं म्हणून आपण घेतो त्या वस्तू ब्रँडेडच्या नावाखाली. मग मी दिलं आता बघूया आता काय होते आता 8 दिवसांनी त्यांनी म्हणले 8 दिवसानंतर या तुम्ही बघा तर मला तर वाटतं हे रिटर्नच येईल पण शक्यता वाटत नाही मला तुम्हाला एक्सचेंज करून भेटेल. पण तुमचं काय मत आहे ह्याबद्दल मी चुकीचं केलं का करेक्ट केलं मला काय वाटतं बा मी 1 महिना 10,000साठी राबते 8 तास कंटिन्यू उभारून माझं वर्किंग असतं
आणि मी 800 रुपयेचा गाऊन गेले म्हणलं मी धाडस केलं की नाही, धाडस करण्याचं आहे. आणि आपण काय बाबा हा बाबा मला हे 200 आपण आता 200-300 वस्तू घेतलं तर बाबा ते गाऊन लगेच फाटतं किंवा लगेच झिरझिर दिसतं, म्हणून आपण ते मी घ्यायला जात नाही, ते मला आवडत पण नाही ते गाऊन. म्हणून मग मी काय केलं, हे गाऊन घेतले. आणि हीच जसं गाऊन घालायला लागले तेव्हापासून असेच गाऊन घेतलं. मग आता असं बाद लागलं तर मग मी तरी काय करणार आहे. मग मी चुकीचं केलं का, प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. ही बघा आमची रेवा, आमच्या रेवाला पण माझ्यासारखे ब्लॉग काढायला आवडतात. रेव बोल, आत्तूचा व्हिडिओ बघा म्हणून सांग. बघा हे बाई काय म्हटलंय. चला असं आहे. तर माझं चुकलं का बरोबर आहे हे कमेंट करून नक्की नक्की प्लीज मला सांगा. आता बघूया 8 दिवसानं काय होते. 8 दिवसानंतर त्यांनी म्हणल्यात 8 दिवसानंतर या, आम्ही मुंबईला त्यांनी पाठवून बघतो. तर तुमच्यावर पण असं घडलं आहे का, प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि जर घडलं असेल तर तुम्ही काय केला, मला कदाचित ह्यातलं काही माहीत नसेल पुढचं, पण तुम्ही काय केलं नक्की मला कमेंट करून प्लीज सांगा. थँक्यू.